करते पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री यतीशजी देशमुख साहेब यांना आपण उपस्थितांना शुभेच्छा द्याव्यात आणि मार्गदर्शन करावं। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री यतीशजी देशमुख साहेब यांचं। सांसद खेल महोत्सव पालघर 2025 या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय डॉक्टर हेमंतजी सौरासाहेब खासदार पालघर लोकसभा मतदारसंघ, माझे सहकारी श्री विनायक नरळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पालघर, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी वनमाने साहेब, इतर सर्व मान्यवर, विविध क्रीडा समिती क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, सर्व सदस्य, सर्व आयोजक आणि सर्वात महत्त्वाचे आपले क्रीडा सर्व जे काही स्पर्धक, जे छोटे वयोगट असतील मोठे वयोगट, सर्वांचं सर्वप्रथम मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण मला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी आपण आमंत्रण दिलं आणि इतक्या चांगल्या कार्यक्रमाला जे काही मला अनुभवता आला त्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचे आभार मानतो। ह्या कार्यक्रमाबद्दल थोडी पार्श्वभूमी सांगायची झाली तर आपल्या देशाचे पहिले गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल साहेब, ज्यांना आपण लोहपुरुष ह्या उपमेने ओळखतो, की त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आपल्या देशाची जी काही एकता अखंडता ही आपण इतके दिवस त्यांच्यामुळं चांगली सांभाळू शकलो। त्यांनी घालून दिलेले जे काही आपण स्वप्न होते त्यांचे स्वप्न आणि त्यांनी जे काही आपल्याला ज्या गोष्टी सिस्टम घालून दिल्या त्यातून आपण हा देश इतके दिवस एकता आणि अखंडतेचं एक प्रतीक म्हणून ठेवलेला आहे आणि इथून पुढेही यापेक्षा अजून चांगला आपण हा देश कसा एक संघ अखंड आणि एक सुरक्षित असा देश ठेवावा या उद्देशाने आपण ही जयंती मोठ्या प्रमाणात देशभर साजरी करतोय। 21 ऑक्टोबरपासून तर 6 नोव्हेंबरपर्यंत हा सर्व पंधरवाडा जो आपण म्हणतोय त्याच्यात आपण आपल्याला विविध कार्यक्रम बघायला मिळाले। आम्ही वॉक फॉर युनिटी, रन फॉर युनिटी, त्यानंतर बँडचा डिस्प्ले आणि विविध कार्यक्रम पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात आले होते आणि आता हा जो काही सांसद खेल महोत्सव आहे तो 2 तारखेपासून तर 6 तारखेपर्यंत आपल्या जिल्हा लेवलला होणार आहे। मला ऐकून खरोखर आनंद झाला की 6 लाखापेक्षा जास्तही खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि खरोखर एक कौतुकाची बाब आहे की ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये 40 ते 45 लाखाच्या लोकसंख्येच्या जिल्ह्यामध्ये जर 6 लाख क्रीडा स्पर्धक जर यामध्ये रजिस्ट्रेशन करत असतील तर कुठेतरी जे काही आदरणीय मोदीजींचं जे स्वप्न आहे आपण ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त मेडल घ्यावे त्या दिशेने खूप महत्त्वाचं आणि एक माइलस्टोन म्हणता येईल आणि एक चांगलं पाऊल आपण सर्वांनी टाकलं आहे, त्याबद्दल आपण सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन करतो। आता थोडक्यात खेळाबद्दल थोडंसं सांगतो। खेळ हा आज किती महत्त्वाचा झाला आहे आपल्या सर्वांसाठी, तर मोबाईल आल्यापासून, मोबाईलचा वापर वाढल्यापासून आपल्यामध्ये एका जागी बसणे, इनडोर जे आपण पूर्वी आउटडोअर खेळ खेळायचो, बाहेर मैदानी खेळ जे खेळायचो त्याची जागा मोबाईलच्या ऑनलाईन गेमने घेतलेली बऱ्याच ठिकाणी आणि ह्यामुळं सर्वात जास्त जो परिणाम झालेला आहे तो झाला आहे शारीरिक जे आपले विकास आहे त्यावर। तर खेळ हा जे मैदानी खेळ आहेत ह्याने कुठेतरी तुमचा शारीरिक विकास वाढत्या जडणघडणीच्या वयामध्ये होणार आहे, त्यामुळं सर्वांनी खेळ हा एक फक्त एक ऑप्शन म्हणून त्याच्याकडे न बघता ते कशी आपली काळाची गरज आहे आणि त्यातून आपल्याला इतरही खूप जास्त फायदे होतात। जसं की शारीरिक क्षमतेपेक्षाही जास्त तुम्हाला आयुष्यात जी हार असते, हार पराभव, यश आणि अपयश पचवण्यासाठी शिकवतो तो खेळ। त्यानंतर तुम्हाला एक टीम स्पिरिट किंवा जॉईंटली काम करणे, एक सांघिक भावना जर तुमच्यामध्ये तयार होत असेल तर ती खेळामध्ये तयार होते। आणि सर्वात जास्त महत्त्वाचं आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीत अपयश आलं आणि त्यातून खचून जाऊन काहीतरी टोकाचं पाऊल उचलणे
हे जे प्रमाण आहे त्याचं प्रमाण फार जास्त प्रमाणात वाढलं आहे आजकाल. पण मला एवढंच सांगणं आहे की तुम्ही जर खेळायला विविध खेळ जर खेळायला लागले तर त्यातून तुम्हाला पराभव पचवणे किंवा अपयश पचवण्याची जी ताकद येईल आणि त्यातून अशा काही प्रसंगातून तुम्हाला तोंड द्यायला त्याला एक तुम्हाला शक्ती किंवा एक एनर्जी मिळेल. त्यामुळं माझं एकच सांगणे, ज्यांना काही आयुष्यामध्ये वाटतंय की फार जास्त अपयश येतं आहे, पराभव होतो आहे, तर तुम्ही खेळाकडे वळा. जास्तीत जास्त खेळ तुम्ही खेळा. त्यातून कुठंतरी तुम्हाला ती अपयश पचवण्याची शक्ती येईल आणि आयुष्यामध्ये तुम्ही अशा कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींनी खचून न जाता कायम लढत राहिले, लढण्याची वृत्ती तुमच्यामध्ये तयार होईल. पुन्हा एकदा जमलेले सर्व आयोजक, सर्व खेळाडू यांना मी पुढील 5 दिवसाच्या ज्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. पोलीस अधीक्षक पालघर जिल्हा आदरणीय श्री यतीशजी देशमुख साहेब, आपले मनपूर्वक आभार. आणि यानंतर एका विशेष व्यक्तिमत्वाला या ठिकाणी आपण निमंत्रित करत आहोत. आपल्या सर्वांना परिचित असलेले सांसद खेल महोत्सव पालघर 2025चे आयोजक माननीय लोकसभा सदस्य आदरणीय खासदार डॉक्टर हेमंतजी